स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मी तुमच्या समोर हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी सेवा कशी करावी, स्वामी भक्ती कशी करावी, स्वामीला नैवेद्य काय दाखवावा, गुरुवारच्या पूजा कशी करावी, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ कसा वाचन करावा, आपण कुठे चुकतो हा ग्रंथ वाचन करताना, स्वामी समर्थ हा जप कसा करावा, मानसिक कसा करावा, आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण स्वामी सेवा कशी करावी, नैवेद्य काय दाखवा, नैवेद्यात कोणते पदार्थ असावे, ह्या सर्व गोष्टींचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. जरूर तुम्ही तो चॅनलवर एकदा भेट द्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. कारण बघा, काही सेवा करताना आपण एखादी ही सेवा माहीत असती तर आपल्याला हा काही नियम माहीत नसतो. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी माहीत असणं ह्या आवश्यक असतात. तर चला, असू द्या, आपण आज एका नवीन सेवेविषयी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला त्या सेवा कशी करायची ही पूर्ण माहिती देणार आहे. कारण बघा, स्वामीची सेवा जर म्हटलं तर आपण श्री स्वामी समर्थ, स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा दररोजचे 11 माळी जप करणे, स्वामीच्या केंद्रात जाऊन स्वामींचे आरती ची सेवा आपल्यापर्यंत आपण आपल्या घरी घेऊन येणं, ह्या अनेक सेवा आपल्याला माहीत आहेत. पण आज जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, फक्त 5 मिनिटाची सेवा. काही जणांना माहीत पण असेल, पण बऱ्याच स्वामी भक्तांना माहीत पण नसेल. मलाच बरेच दिवस ही सेवा माहीत नव्हती, पण ज्या वेळेला मला माहीत झाली आणि मला ती आवडली त्या सेवा, तर मला वाटलं की चला सर्व स्वामी भक्तापर्यंत ही सेवा आपण पोचूया. तर बघा, ही जी सेवा आहे ती सेवा म्हणजे 40 दिवस, आता 40 दिवसाची नाही आहे, तर 40 वाक्याची, 40 शब्दाची ही सेवा आहे. बघा, ज्या वेळेला 40 शब्द एखाद्या सेवेत येत असतील तर ती सेवा आपल्याला भरपूर पुण्य देणारी आणि फळ देणारी ती सेवा असते. बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याप्रमाणे हनुमान चालिसा, ज्याप्रमाणे शिव चालिसा, ज्याप्रमाणे दुर्गा चालिसा, ज्याप्रमाणे अनेक देवी देवतांच्या जे चालिसा असतात, त्या चालिसाच्या म्हणजे 40 शब्दात जी सेवा असते, जी भक्ती असते, जी भावना आपण त्या देवापर्यंत पोचवत असतो, त्यांचं वर्णन, त्यांची स्तुती त्या शब्दात करत असतो, ती देवी देवतांना खूप आवडत असते. पण मला सुद्धा खूप दिवसाच्या नंतर माहीत झालं की श्री स्वामी समर्थ चालिसा पण आहे. आणि ज्या वेळेला मी ही चालिसा ऐकली ना, त्यावेळेला मला खूप समाधान वाटलं, प्रसन्न वाटलं. मग हे आपण वाचन करू शकतो, श्रवण करू शकतो, कारण मनन करू शकतो, चिंतन करू शकतो. कारण कोणत्याही द्वारे जर आपण ही सेवा केली तर ती स्वामीपर्यंतच पोहोचते आणि स्वामी त्याचं फळ हे आपल्याला देत असतात. पण एखादी सेवा आपण संकल्पयुक्त करतो, पण ती संकल्पापुरती मर्यादित असते. त्या सेवेने आपण केलेला संकल्प तेवढाच पूर्ण होतो. पण अशी निस्वार्थ जी भावनेची सेवा असते, जी भक्तीत लीन व्हावे आणि त्यांच्या चरणापर्यंत पोहोचावी, अशी जी एखादी सेवा असेल ना, ती सेवा आपल्याला बँकेत एखादं बॅलन्स आहे आणि संकटाच्या वेळेला आपल्याकडं काहीही नाही आणि त्यावेळेला आपल्याला ते बॅलन्स कसं आपलं थोडं थोडं आपण जमा केलेलं आपल्या कामाला येतं. त्याचप्रमाणे आपण जी निस्वार्थ भावनेने सेवा करतो ना, ती स्वामी आपल्याला संकटाच्या वेळेला, आपल्याला ज्या वेळेला खरंच याची गरज आहे त्यावेळेला आपण एखादा संकल्प करून सेवा करू शकत नाही, स्वामींना प्रार्थना करतो आणि स्वामी माझं हे काम होऊ द्या म्हणतो. कारण आपल्याकडे सेवा करण्यासाठी पण वेळ नसतो, त्यावेळेला ही सेवा आपल्याला तेथे आपली ही सेवा आपल्याला मदत करत असते, काम करत असते. म्हणून निस्वार्थ भावनेने आपल्याला श्री स्वामी समर्थ चालिसा आपण वाचन करायचे आहे. बघा, श्री स्वामी समर्थ चालिसा तुम्हाला जर अक्कलकोटला भेटला गेला असाल तर छोटं पुस्तिका तुम्हाला भेटेल किंवा एखाद्या आध्यात्मिक स्टॉलवर सुद्धा ते पुस्तक उपलब्ध आहे. जर ही दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आत्ता सध्या अवेलेबल नसतील, तुम्ही नाही आणू शकत, तर तुम्ही यूट्यूबवर श्री स्वामी समर्थ चालिसा लावा किंवा गुगलवर तुम्ही सर्च करा. तुम्हाला वाचायला पण मिळेल आणि ऐकायला पण मिळेल. कारण मोबाईल सर्वजणच आपण हँडल करतो, सगळ्यांच्याच हातात मोबाईल येतो. त्यावेळेला आपल्याला आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या जर आपण त्यातून उपलब्ध होत असतील तर त्याची आपल्याला उपयोग घ्यायला काहीही हरकत नाही. आणि ही जी सेवा आहे ना, खरंच आपल्याला स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचेल. कारण हे चालिसा ऐकताना मनाला एवढं समाधान वाटतं, एवढं भावुक वाटतं ना, की आपण जी स्तुती करायलो, एकतर आपण स्वामीची स्तुती करायलो त्यात आणि आपल्या भावना पण ज्या आहेत त्या स्वामीपर्यंत पोहोचायलो, अशी ही जी सेवा आहे.
असं हे वाचन आहे. 5 मिनिटाचं वाचन, पण आपल्या बऱ्याच समस्या सुटतील. आपल्या बरेच काही आपल्याला स्वामींना मागायचं असतं. म्हणजे आपल्याला माहीत असतं मला ही ह्या गोष्टीची गरज आहे, ही गोष्ट आहे. मग त्या चालिशाद्वारेच आपण एकतर स्वामीचं चिंतन मनन करत आहोत, स्वामीची सेवा करत आहोत आणि आपलं पण मागणं मागत आहोत. आणि याप्रमाणे ही जी स्तुती आहे ती खरंच स्वामीला आवडत असते. मी तुम्हाला पहिलेच सांगितले ना, 40 शब्दात जे काय वर्णन असतं ते वर्णन देवी देवतांना खूप आवडत असतं. म्हणून आपल्याला ही श्री स्वामी समर्थ चालिसा वाचन करायची आहे, मनन करायची आहे, चिंतन करायची, किंवा आपण त्याला ऐकायचं आपल्या घरात काम करताना लावून. आता ह्या सेवेला काही बंधन आहेत का, काही नियम आहेत का? जर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे जर वाचन करत असाल तर त्यावेळेला तर नियम राहणारच. आपला मासिक धर्म, सुतक, इर्दी जे काय विटाळ असतो त्यावेळेला आपण देवासमोर आसनावर बसून ही सेवा करू शकत नसतो. पण जर तुम्ही एखादी गोष्ट मोबाईलद्वारे ऐकत असाल तर दररोज तुम्ही काम करताना हे लावून ठेवलं आणि आपलं काम सुरू आहे आणि तिथे आपली भक्ती जडलेली आहे, आपण एकदम एकाग्र मनाने हे वाचन ऐकत असाल तर ही पण एक सेवा होऊन जाते आणि याला कुठलंही बंधन नाही आहे. कारण फक्त आपण ती श्रवण करत आहोत, तर मग याला कुठलंही बंधन नाही आहे. म्हणून आपण ही 12ही महिने ही जी चालिसा आहे, श्री स्वामी समर्थ चालिसा आपल्या घरामध्ये आपण ऐकू शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये ती स्वामी समर्थ चालिसा आपल्या घरातील वाईट ऊर्जा बाहेर काढेल, आपली भक्ती स्वामीपर्यंत पोहोचेल, आपल्या भावना स्वामीपर्यंत तळमळीनं पोहोचतील आणि आपल्या काही ज्या प्रश्न असतील ती स्वामी सोडवतील. कारण तुम्ही ते ऐकून बघा श्री स्वामी समर्थ चालिसा, त्यातून जी भक्तिमय वातावरण आपल्या घरात तयार होतं, आपल्या मनात तयार होतं ना, मला तर होतं आणि तुम्हाला पण होईल. कारण स्वामी भक्तांचं सर्वांचं मन हे स्वामींच्या भक्तीसाठी तळमळतच असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, खरंच ही जी सेवा आहे ना, 5 मिनिटाची सेवा, पण आपल्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील, आपल्याला एक समाधान मिळेल आणि स्वामींच्या चरणापर्यंत आपण पोहोचेल. तर अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ चालिसा ऐकायची, वाचायची किंवा आपल्याला त्याचं मनन किंवा चिंतन करायचं आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये नक्कीच काय आवडत असेल माझा व्हिडिओ, तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बऱ्याच लोकांना ही जी चालिसा आहे ती माहीत होईल आणि बरेच लोक स्वामीच्या भक्तीत रंगून जातील. आणि ज्या वेळेला आपण एखादं चांगलं काम करतो ना, त्यावेळेला अनेकांना सोबत घेऊन केलं ना तर त्याचं पुण्य भरपूर असतं बघा. त्यामुळे आपल्याला अनेकांना सोबत घेऊन म्हणजे हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत ही सेवा पोचला तर आपल्याला सुद्धा अनेक पटीने पुण्य हे मिळत असतं. कारण स्वामीची जी सेवा आहे ना, जसं की दिव्याला दिवा प्रज्वलित करावा, त्याचप्रमाणे स्वामीची सेवा एका स्वामी भक्तांना समजली ना की ते अनेक स्वामी भक्तापर्यंत आपल्याला ती सेवा आपण पोचावी. ती सुद्धा एक सेवा आहे. ज्या वेळेला आपण देवासमोर काही बसून वाचन करतो ना, त्यावेळेपेक्षा जर आपण अनेक भक्तांना म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पुण्य प्रदान करणारी अनेक भक्तापर्यंत ह्या स्वामीच्या सेवा पोहोचणं, त्यांना तो मार्ग दाखवणं, खरंच खूप आपल्याला काहीतरी देऊन जातं. आपले संकट आपल्या जीवनातले सुटतात, बरेच प्रश्न आपल्या जीवनातले सुटतात, संकटही दूर पळून जातात. तर अशा पद्धतीत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी सेवेकरापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या सेवेची माहिती होईल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.